माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी नवरा सासूरवाडीला गेला असता सासऱ्यांनी परत नेण्यास नकार दिल्याने जावयाने सासऱ्याच्या डोक्यात लाकडी फळी मारून त्याला ठार केले आणि फरार झालेल्या या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे वय वर्ष 31 याला जेरबंद करण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना मोठे यश आले। दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी फिर्यादी ज्योत्सना देवीदास ठाकरे वय वर्ष 22 राहणार मालखेड यांनी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे फिर्याद दिली की दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी त्याचे पती आरोपी देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे हा फिर्यादीच घेण्याकरिता तिच्या माहेरी गेला असता फिर्यादी यांचे वडील मृतक दामोदर श्रावणजी अळणे वय वर्ष 65 राहणार मालखेड यांनी फिर्यादीस घेऊन जाण्यास आरोपीस नकार दिला असता आरोपीने लाकडी फळीने दामोदर अळणे यांच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले व फिर्यादी यांची आई प्रभा अळणे ही मधात आली असता तिला सुद्धा लाकडी फळीने मारहाण करून गंभीर जखमी केले। जखमी दामोदर श्रावणजी अळणे हे मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मरण पावले। आरोपी विरुद्ध कलम 109, 103(1) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता। फरार आरोपीचा कसून शोध घेत असताना दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी तो कळमजापूर ऑटो स्टॉप जवळ उभा असलेला दिसून आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले। यापुढील तपास अमरावती ग्रामीण येथील चांदूर रेल्वे पोलीस करतायत। अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।